त्या रात्री मी निर्मला काकूंच्या घरी सोडायला गेलो. ती अत्यंत लाडाने आणि प्रेमाने मला म्हणाली, पंकज, आजची रात्र तू माझ्याजवळच थांबणार आहे. आणि तिचं हे बोलणं ऐकून माझं मन तर आनंदाने प्रफुल्लित झालं. आमच्यात त्या रात्री असं काही सुंदर घडलं ज्याची मी स्वप्नातही कधी कल्पना केलेली नव्हती. नमस्कार मित्रांनो, माझे नाव पंकज. मी एका छोट्याशा गावात राहतो. ही काही दिवसांपूर्वीची गोष्ट आहे. माझे शिक्षण नुकतेच पूर्ण झाले होते. मी अनेक ठिकाणी नोकरीसाठीही अर्ज केले होते, पण अजून कुठूनही उत्तर आलेलं नव्हतं. त्यामुळे सध्या मी शेतात माझ्या वडिलांना मदत करायचो. मला लहानपणापासूनच शेतात काम करायला आवडायचे. शाळेत असतानाही सुट्टी झाली की मी सरळ शेताकडे धाव घ्यायचो. एकदा माझ्या आजीची म्हणजे आईच्या आईची तब्येत खूपच बिघडली होती. त्यामुळे आई आणि वडील दोघेही तिला पाहण्यासाठी काही दिवसांसाठी गावाला गेले. ते आज सकाळीच निघाले होते आणि आज मी घरात अगदी एकटाच होतो. दुपारी जेवण उरकून मी लगेच शेतावर गेलो आणि संध्याकाळी जेव्हा घरी परतलो तेव्हा मला आमच्या घरापासून थोडा दूर असलेल्या निर्मला काकूंचं घर उघडं दिसले. मी घाईघाईने हातपाय धुतले आणि लगेच निर्मला काकूंच्या घरी आलो, पण त्यांचं दार बंद होतं. मी दारावर हाताने हळूच ठोकलं तसं काकूंनी दार उघडलं. मी जसा आत आलो त्यांनी अत्यंत प्रेमाने हसून माझ्याकडे पाहिले आणि म्हणाल्या, अरे पंकज, मी दुपारपासूनच तुझी वाट पाहत होते. आई वडील कुठे बाहेर गेले आहेत का रे? मी म्हणालो, हो काकू, आजीची तब्येत खूपच बिघडली आहे म्हणून तिला बघायला गेलेत. यायला 2-5 दिवस लागतील. निर्मला काकू खूप सुंदर होत्या. त्या वयाने माझ्या आईच्या वयाच्याच होत्या, पण तरीही त्याचं सौंदर्य तसूभरही कमी झालेलं नव्हतं. मी त्यांच्या त्या मनमोहक रूपाकडे एकटक पाहतच राहिलो. काही काळापूर्वी त्यांचा मुलगा शहरात नोकरीला लागल्यापासून त्या बहुतांश काळ तिथेच राहायच्या. मी विचारले, काकू, आज अचानक गावी येणे कसे झाले? त्यांनी सांगितले की शेताच्या काही कागदपत्रांचे काम होते म्हणून तिला गावात यावे लागले. मग त्यांनी मला विचारले, आणि तुझं काय चालू आहे? शिक्षण पूर्ण झालं का? मी म्हणालो, हो काकू, शिक्षण तर पूर्ण झाले आहे आणि बऱ्याच ठिकाणी नोकरीसाठीही अर्ज केले आहेत. आता बघूया नशीब कुठं घेऊन जात आहे. त्यानंतर मी काकूंना चहा पिण्यासाठी आमच्या घरी घेऊन आलो. आम्ही दोघांनी चहा पिता पिता खूपच गप्पा मारल्या. आमच्या मागच्या आठवणी आज नव्याने उजळल्या होत्या. त्या छान गप्पा मारता मारता रात्रीचे 7 कधी वाजले ते मलाही आणि काकूंनाही समजलं नाही. मी आता म्हणालो, काकू, आज रात्रीचं जेवण तुम्ही माझ्या घरीच करा ना. त्या म्हणाल्या, ठीक आहे पंकज, तू सांगितलं नसतं तरी मी आज तुझ्याकडेच जेवणार होते. मी काकूंना म्हणालो, मी आता बाजारात जाऊन येतो आणि तुमच्यासाठी छान ताजे मासे घेऊन येतो. मला माहिती आहे तुम्हाला मासे खूपच आवडतात. काकू खूप गोड हसून म्हणाल्या, ठीक आहे बेटा, पण जरा लवकर ये. मी मासे आणायला गेलो, पण रस्त्यात माझ्या मनात काकूंचेच विचार घोळत होते. त्यांचं ते सौंदर्य आणि हसणं माझ्या मनाला भुरळ घालत होतं. मी बाजारातून तसं पटकन परत आलो. काकूंनी खूप प्रेमाने आम्हा दोघांसाठी स्वयंपाक केला. आम्ही दोघांनी छान गप्पा मारत एकत्र जेवण केलं. जेवण झाल्यावर
काकू भांडी घासू लागल्या. मी नको म्हणालो, पण त्यांनी माझं ऐकलंच नाही आणि सर्व भांडी घासून त्यांनी स्वच्छ केली. रात्रही बरीच झाली होती. काकू म्हणाल्या, पंकज, आता मी माझ्या घरी जाते. मलाही खूप झोप येते. दुपारीही व्यवस्थित आराम करता आला नाही. मी त्यांना म्हणालो, काकू, रात्र तर खूपच झाली आहे आणि आज जर इथे झोपलात तर नाही चालणार का? पण त्या मानल्या नाहीत. त्यामुळे मला आता त्यांना सोडायला त्यांच्या घरी जावेच लागले. काकूंच्या घरी आल्यावर मी विचारले, काकू, तुम्हाला एकट्याला भीती नाही ना वाटणार? कारण काकूंचं घर खूप जुनं होतं आणि आजूबाजूला दुसरे कोणतेही घर नव्हतं. काकू डोळ्यात एक वेगळीच ओढ आणून हसून म्हणाल्या, भीती तर वाटेल रे, पण जर तू माझ्यासोबत राहिलास तर मला अजिबात भीती वाटणार नाही. त्यांचं हे बोलणं ऐकून माझं मन आनंदाने नाचू लागलं. कारण मला काकूंच्या इतक्या जवळ राहण्याची अनपेक्षित संधी मिळणार होती. रात्रीचे 11 वाजायला आले होते. काकू मला हळूच म्हणाल्या, पंकज, तू पण पलंगावर एका बाजूला माझ्या शेजारी झोप. घरातील सर्व लाईट बंद होती आणि काकूंनी कंदील लावलेला होता. त्याच्या अंधुक पिवळसर प्रकाशाने खोलीत एक वेगळेच रोमॅन्टिक वातावरण तयार झाले होते. आम्ही दोघे पलंगावर शेजारी पण बऱ्याच अंतराने झोपलो होतो. पण मला काही झोप येत नव्हती. माझ्या हृदयाचे ठोके वाढत होते. मी खूप वेळ तसाच शांत पडून राहिलो. मनात काकूंच्या प्रेमळ सुंदरतेचे विचार येत होते. त्याने मला झोप तर येतच नव्हती आणि आता काय करावं, माझ्या मनाला कसा आवर घालावा हेच मला काही कळत नव्हतं. आणि काही वेळाने काकू स्वतः माझ्या कधी इतक्या जवळ आल्या हे मलाही समजलं नाही. आता त्या मला अगदी टेकून घट्ट चिकटून झोपल्या होत्या. त्यांच्या शरीराच्या कोमल स्पर्शाने माझ्या मनातील त्या भावना आधीच जागृत झालेल्या होत्या आणि आता मला त्यांना पाहिल्यावर कसं तरी होत होतं. स्वतःवरचं नियंत्रण ठेवणं आता खूपच कठीण झालं होतं. मी धीर केला आणि हळूच माझा एक हात काकूंच्या मौशार पाठीवरून फिरवला आणि त्यांना आपल्या कवेत ओढले. काकू एकदम दचकल्यासारखं नाटक करत म्हणाल्या, पंकज, हे काय करतोयस? हात बाजूला कर बरं. मला नाही आवडत असं. मी तिच्या कानात माझा उष्ण श्वास सोडत हळूच म्हणालो, काकू, तुम्ही इतक्या गोड आणि सुंदर आहात आणि तुम्ही इतक्या जवळ असल्यावर कोणता तरुण मुलगा स्वतःला आवरू शकतो सांगा बरं. तसंही मी काही आता लहान नाही. तुम्हालाही माझ्या मिठीत एक वेगळाच सुखद अनुभव येईल. प्लीज आज मला तुमच्याजवळ असंच राहू द्या, तरच या माझ्या अधीर मनाला शांतता मिळेल. त्यानंतर काकू काहीच बोलल्या नाहीत. मी समजून गेलो की काकू त्यांच्या मौनातच त्यांची संमती लपलेली आहे. आमच्यातील आता सर्व अंतरे मिटली होती. काकू आता पूर्णपणे माझ्यात विसावली होती. आम्ही दोघेही एकमेकांच्या प्रेमात त्या रेशमी स्पर्शात पूर्णपणे हरवून गेलो होतो. कंदिलाच्या त्या अंधुक प्रकाशात आम्ही एकमेकांना खूपच प्रेम दिलं. निर्मला काकू हळूच माझ्या खांद्यावर डेकू ठेवून म्हणाल्या, पंकज, तू तर मला तुझ्या प्रेमात पूर्णपणे भिजवून टाकलेस. या खऱ्या प्रेमासाठी मी कित्येक महिन्यांपासून तडपत होते. आज तू माझी इच्छा पूर्ण केलीस. मी तिच्या केसात बोटे फिरवत म्हणालो, काकू, तुमच्या तोंडून हे ऐकून
मनाला खूप भारी वाटलं. नाहीतर मी स्वतःलाच दोष देत राहिलो असतो. पण खरं सांगू का, मलाही तुमच्याकडून जो प्रेमाचा प्रतिसाद मिळाला तो खूपच सुंदर आणि अविस्मरणीय होता. त्या रात्रीनंतर आम्ही जेव्हा जेव्हा जवळ यायचो तेव्हा तेव्हा एकमेकांच्या प्रेमात असंच वाहून जायचो. आता दोघांनाही त्यात खूप मानसिक आणि सुख, तृप्ती आणि शांतता मिळायची. जर त्या रात्री निर्मला काकूंनी मला रोखले नसते तर कदाचित मला त्यांचे हे सुंदर प्रेम कधीच मिळालं नसतं. पहिल्यांदाच मला एखाद्या स्त्रीचे निखळ आणि भरभरून प्रेम लाभले होते. त्याची तळमळ प्रत्येक तरुणाच्या मनात असते. मित्रांनो, ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. कथेचा कोणत्याही जिवंत किंवा मृत व्यक्तीशी काही संबंध नाही. ही कथा फक्त तुमच्या मनोरंजनासाठी बनवली आहे. तुम्हाला कथा आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करून तुमचे विचार सांगा आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. अशाच आणखी रोमॅन्टिक कथांसाठी कथा वर्ल्ड मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.